ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पोलिसांच्या वेगवेगळे कारनामे यापूर्वी तुम्ही अनेकदा ऐकले आणि पाहिले असतील. वर्दीतला माणूस म्हटलं की कडक शिस्तीचा असं पहिला समज असतो, पण आज आम्ही तुम्हाला पोलिसाची एक आगळीवेगळी कहाणी दाखवणार आहोत, ज्याची कला पाहून निश्चितपणे तुम्हीही अचंबित व्हाल. आतापर्यंत पोलिसांना आपण चोरांना पकडताना पाहिले, सतत कामामध्ये व्यस्त पाहिले. पोलीस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो एक गंभीर चेहरा, हातामध्ये काठी आणि सदैव जनतेच्या रक्षणासाठी सज्ज. भले भले म्हणतात की शहाण्या माणसानं पोलीस स्टेशनची पायरी चढू नये, पण आज आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जादू दाखवणार आहोत. आणि ती जादू दाखवणारे जादूगार दुसरे कोणी नसून चक्क पोलीस आहेत. सशस्त्र पोलीस दल नायगाव मध्ये सुभाष दगडखे हे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांच्या वेगवेगळ्या छटा आपण आजवर पाहिल्या, पण पोलिसांमधला हा जादूगार आपण पहिल्यांदाच पाहतोय. आपल्या समोर एक नोट आहे बघा मॅडम, हे बघा. बरोबर. अगोदर जादू शिकलो म्हणजे जादूची आवड होती, परंतु जादूचे प्रयोग विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. मुंबईला आल्यानंतर सोसायटी ऑफ इंडियन मॅजिशियन संस्था आहे आणि अनेक जादूगार आहेत मुंबईमध्ये, त्यांच्या सहकार्याने जादू शिकलो. त्यांनी जादूचे प्रयोग शिकवले त्यांच्याकडे गेल्यानंतर. तब्बल 3000 जादूंच्या खेळामध्ये सुभाष दगडखैर पारंगत आहेत. बालपणापासून जादू करण्याचा छंद असलेले दगडखैर 1982 साली पोलीस खात्यात भरती झाले. 1985 साली त्यांना अस्थमाचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना कोणत्याही खेळात मन गुंतवण्याचा सल्ला दिला. मी जादूच्या मार्फत राष्ट्रीय एकात्मता निर्माण केलेली आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या पंथाचे वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, परंतु संकट आल्यानंतर ते कसे एकत्र होतात याचं मी डेमो दाखवतो तुम्हाला. हे ब्ल्यू कलर आहे, हे रेड कलर, हे येलो कलर आणि हे ग्रीन कलर. हे सगळे वेगवेगळे आहेत, परंतु भारतात जर कधी संकट आलं तर हे लोक कसे एकत्र येतात त्यासाठी मी एक ट्रिक तयार केलेली आहे. आणि तेव्हा सुरू झालेली जादूची तपस्या आजही सुरूच आहे. ही राष्ट्रीय एकात्मता जादूच्या मार्फत मी सगळ्या ठिकाणी दाखवतो. हे जर 20 रुपये आपल्याकडे गुंतवले भारतामध्ये कुठल्याही कंपनीने 20 रुपये गुंतवले, हे बघा तुझ्या समोर खाली हात आहे एकदम, या हातामध्ये तिथं ठेवली बघा. कुठल्या हातामध्ये नोट आहे मला सांगा. त्या हातामध्ये नोट आहे. हातमध्ये काही आहे का? आहे काय हातामध्ये? फक्त शांत झाला मी अबरा शिव म्हटलं का काय होणार बघा. मी गेली 40 वर्षापासून जादूचे प्रयोग दाखवतो. मी साधारण हायस्कूलमध्ये असताना 78-79 साली द्वारकानाथ तायडेंची जादूची पुस्तकं वाचली होती. त्या पुस्तकामधून मला जादू शिकण्याची प्रेरणा मिळाली. लहानपणापासून आवड होती. मुंबईला आल्यानंतर मला अस्थमाचा त्रास आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं का काहीतरी छंद असावा म्हणून मी जादूचे प्रयोग शिकलो नंतर अस्थमाचा आजार कंट्रोल करण्यासाठी. सुभाष दगडखेर यांनी त्यांच्या विविध जादूंच्या कलांची प्रात्यक्षिकं दाखवायला सुरुवात केली. बऱ्याच वेळेस आपण ऐकतो लॅव्हिटेशन काय प्रकार आहे म्हणून. आपल्याला काही माहित नसते. लॅव्हिटेशन सिंपल आहे. ही ट्रिक मी स्वतः तयार केलेली आहे. पोलीस निरीक्षक सुभाष दगडखेरेंची ही जादू तर कमालच होती. कोल्ड्रिंकच्या बॉटल मधून दगडखेरेंची ही जादू तर थक्क करणारी होती. नंतर दगडखेरेंनी 100 रुपयांच्या नोटीसोबत काय कमाल केली पहा जरा. ती बराक ओबामांना दाखवली होती का भारतामध्ये तुम्ही 100 रुपये गुंतवणूक करा. भारतामध्ये खूप चॅलेंज आहे. फक्त किती रुपये गुंतवणूक करायला सांगितलं आपण त्यांना? 100 रुपये. जर तुम्ही 100, आणि हा भारत आहे, भारतामध्ये जर 100 रुपये गुंतवणूक केली अशी घडी करा. दगडखैरे इथेच थांबले नाही. अशी घडी करा. पुढे त्यांनी आम्हाला पत्त्यांची जादू दाखवली.
अशा प्रकारे जादूचे खेळ दाखवून सामान्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा सुभाष दगडखेरे यांनी उंचावली आहे. बघा, दुसरी एक सिंपल ट्रिक आहे. तसंच या जादूच्या वेडाने त्यांना एक सेलिब्रिटीचा दर्जा देखील दिलाय. एक 2 3 कुठला वरचा बघा, वरचा 2 पैकी कुठला सिलेक्ट करू आता राहिलेला लेफ्ट वाला, बरोबर. ही जादू याच्यामध्ये होणार, बरोबर ना. हे बघा, तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे. अजून हे सिलेक्ट केलेलं आहे ना तुमच्यासाठी. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आलं. जादूगारांच्या दुनियेतला जगातील सर्वोच्च मार्लिन पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार तसेच लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील त्यांना गौरवण्यात आलंय. निशाण दाखवतात, त्यांनी जर ऐकलं नाही आणि पोलिसांना जबरदस्ती केली तर मग पोलीस त्यांचा दंडोबा दाखवतात. एवढंच नव्हे तर या जादूचा वापर करून त्यांनी अनेक चोरांना देखील पकडलंय. मग पोलीस बळाचा वापर करतात. अगोदर त्यांना इशारा करतात की तुमचा जमा बेकारी खेळ, तुम्ही इथून निघून जा, लाल झेंडा दाखवतात. ऐकलं नाही तर मग असा दंडोबा दाखवतात. जादूच्या कलेसाठी पोलीस इन्स्पेक्टर सुभाष दगडखैर यांना मर्लिन अवॉर्डने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि पोलिसांची सेवा संपल्यानंतर पूर्णपणे मी जादूगार होणार आहे आणि ही जादूची कला, या कलेला आणखी सन्मान मिळाला पाहिजे. महाराष्ट्रात या कलेचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यासाठी जे जादूगार आहेत ते त्यांना ज्या वेगवेगळ्या सुविधा असतात ज्या मिळत नाही, ज्या इतर राज्यात त्यांना मिळतात, त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे असं यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रामचिक बारीकसह ज्योती शिंगे, TV9 मराठी, मुंबई. आणि आता वेळ झालेली आणखी एका ब्रेकची.